आणि यानंतर आपण साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। शंभूराजी, आपलं स्वागत आहे। आणि आज मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्याच्यावरनं हे सगळं नाट्य होतंय ते नाट्य आधी साताऱ्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने घडलं होतं? नेमकं सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीच्या वेळी आमची जी प्रीपोल अलायन्स आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची, त्या 33 सदस्यांना आम्ही जिल्हा परिषदेकडे या ठिकाणी घेऊन गेलेलो होतो। चौथ्या मजल्यावर आम्ही असताना आमच्यातल्या 2 सदस्यांवर खोटा गुन्हा दाखल करून, म्हणजे जे की 11 वाजता मतदान आहे तर सकाळी पहाटे 5:45 गुन्हा दाखल केला आणि त्या खोट्या गुन्ह्यामध्ये त्या 2 सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। ते दोन्ही सदस्य माझ्याबरोबर आणि मकरंद पाटील साहेबांच्या बरोबर आम्हाला इथपर्यंत मतदान केंद्रापर्यंत जायचे असं सांगत होते, पण त्यांना अडवलं। आमच्याशी धक्काबुक्की केली, मंत्री महोदय मकरंद पाटलांशी केली, माझ्याशी केली। त्या धक्काबुक्कीत झटापटीत माझ्या देखील बोटाला जखम झाली आणि बळजबरीनं खोट्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी त्या 2 आमच्या सदस्यांना तिथून बळजबरीनं घेऊन गेले आणि एक प्रकारे जिल्हा पोलीस दलांनी सातारच्या भाजपला अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची भेट अशा पद्धतीचा दांडगावा करून दिली। बर पण ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडी घडतायत, जे दोषारोप आज सुद्धा पाहायला मिळाले, त्यामुळे एक प्रश्न असा पडतोय की महायुतीमध्ये ऑल इज वेल आहे ना आता या घडीला? आता बघा, तुम्ही सातारचा अनुभव तर मी तुम्हाला सांगितला काय वस्तुस्थिती घडली ती। त्यामुळं आता ऑल वेल आहे का ऑल नॉट वेल आहे हे आता जनतेनं त्यातला विचार करायचा आहे। आम्ही तर युती धर्म पाळायचा प्रयत्न करतोय। आम्ही तर थेट भाजपवर कुठेही टीका करत नाही। तुम्ही सगळं जर पाहिलं या 20 तारखेच्या इन्सिडेंट्स नंतर, तर आमचा रोष हा पूर्णपणे जिल्हा पोलीस दलावर आहे। जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख तुषार दोशींवरती आहे, जे बाकीचे जे 2 अधिकारी तिथं होते त्या 2 अधिकाऱ्यांच्या वरती आहे। त्यामुळे आम्ही कुठेही हे भाजपनं केलं असं कधीच म्हटलेलं नाही। त्यामुळे आमच्या बाबतीत, साताराच्या बाबतीत तरी आमचा पूर्णपणे आक्षेप हा पोलीस दलावर आहे। बर ठीक आहे। असं भाजपाने केलेलं नाही, असं म्हणजे भाजपाने केलंय असं तुम्ही म्हणत नाही आहात, असं तुमचं आता या क्षणी म्हणणं आहे। पण तरी सुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये किंवा एकंदरीतच या सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांची गळचेपी होतीये किंवा भाजपाकडनं सन्मानजनक वागणूक मिळत नाहीये अशी शिवसेनेच्या मंत्र्यांची तक्रार आहे, असं आमच्या कानावर येत आहे। तर तुमचा नेमका सूर काय आहे? काय महायुती ऑल वेल? हे बघा, आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय। आम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला माननीय शिंदे साहेबांच्या सूचना येतील, आदेश येतील, त्या आदेशभर हुकूम आमच्या विभागाचं काम करायचा प्रयत्न आम्ही करतोय। खरं तर आत्ताच आम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणजे तुमच्या आधीच मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी सुद्धा बोललेलो आहोत आणि महेश शिंदेंनी आज विधानभवनामध्ये जयकुमार गोरेंची गळाभेट घेतली, त्याच्याबद्दल आम्ही त्यांना छेडलं आणि त्यांच्याकडनं कुठली ऑफर आहे का महेश शिंदेंना असंही आम्ही